नुकताच अंधार पडायला सुरुवात झाली होती. जोरजोरात वारा वाहत होता, त्यामुळे झाडे वाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत होती आणि पाहता पाहता पाऊस पडायला सुरुवात झाली. थोड्याच वेळात नकुल पावसात चांगलाच भिजला होता. हा असा अचानक पाऊस सुरू होईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यातल्या त्यात रस्ता सुनसान, कुठे थांबायची सोयच नाही. त्याने बाईकचा वेग वाढवला. गार हवा त्वचेला जणू ओरबाडून टाकत होती. आता आपण आजारी नक्कीच पडणार याची त्याला खात्री झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल होते. कुठेही मानवी अस्तित्वाची खूण दिसत नव्हती. एरवी मानवी वस्ती, घरे, इमारती पाहून तो वैतागलेला असायचा. जरा निसर्गाचे दर्शन व्हावे म्हणून तो नेहमीच हा रस्ता निवडायचा. आज मात्र उलटेच झाले. हे जंगल त्याला नकोसे झाले होते. एकदाचे जंगल संपले आणि त्याची नजर हॉटेल वनसागरवर पडली. आजपर्यंत या हॉटेलमध्ये जाण्याचा योग कधीही आला नव्हता. मात्र या रस्त्याने जाताना त्याने अनेक वेळा हे हॉटेल पाहिले होते. असे जंगलाने वेढलेले निसर्गरम्य हॉटेलमध्ये येणे कुणाला आवडणार नाही. नेहमी तिथे गाड्यांची, माणसांची वर्दळ असायची. आज मात्र तिथे शुकशुकाट दिसत होता. तो हॉटेलकडे आला. चांगली जागा पाहून बाईक पार्क केली आणि पळतच हॉटेलमध्ये आला. दरवाजा सताड उघडा होता. इतके मोठे 3 मजली हॉटेल बऱ्यापैकी अंधारात बुडलेले होते. रिसेप्शनवर एक माणूस बसलेला आणि कोणते तरी पुस्तक वाचत होता. पुस्तक वाचण्यापुरता त्याने एका लॅम्पची सोय केलेली दिसत होती. तो बराच वेळ हॉटेलच्या दारात उभा होता. त्या माणसाने त्याची नोंदही घेतली नाही. सहज त्याने मान वर केली आणि दारात उभ्या आकृतीकडे पाहून तो चांगलाच घाबरला. डोक्यावर कॅप, पाठीवर बॅग, दोन्ही हात खिशात घातलेले अशी ती आकृती शांतपणे पुतळ्यासारखी उभी होती. ए, कोण कोण आहे रे तिथे? त्याच्या अशा एकाएकी ओरडण्याने नकुल दचकला. मी नकुल. पाऊस होता. पावसात भिजलो आणि इकडे आलो. तो घाईघाईत बोलून गेला. अरे पण काही मॅनर्स आहेत का नाही तुला? येऊ का विचारायचे? बरं, विचारायची लाज वाटत असेल तर घसा खाकरल्यासारखे तरी करायचेस. नकुलला ते शब्द ऐकून कसे तरीच वाटले. अर्थात या बाबतीत त्याचीही चूक होतीच. माफ करा, मी जातो. उगीच तुम्हाला. अरे जाऊ नकोस. तो उभा राहिला. कडाड वीज चमकली आणि काही क्षण नकुलला त्याचा चेहरा दिसला आणि त्या माणसाला नकुल. मध्यमवयीन, टक्कल पडलेले, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, अंगावर साधे कपडे, पांढऱ्या रंगाचे, कपाळावर आठ्या आणि पांढरी शुभ्र मिशी असा त्या हॉटेलमधल्या माणसाचा अवतार होता. सॉरी हां, जरा चिडून जास्तच बोललो. इकडे नवीन आहेस वाटतं. नकुलला विचित्रच वाटले. एरवी रिसेप्शनवर बसलेली माणसे सर वगैरे म्हणतात, पण याने तर चक्क एकेरी बोलायला सुरुवात केली. म्हणजे तसा या रस्त्याने जात असतो. तो चाच पडत म्हणाला, अरे ये, बस. तो काही क्षण अंधारात गुडूप झाला. मग 2 खुर्च्या घेऊन आला. दोघे एकेका खुर्चीवर बसले. नकुलने बॅग जमिनीवर ठेवून दिली. काही वेळ शांतता होती. तो माणूस पाय हलवत होता. अधूनमधून स्वतःचे हात चोळत होता. हॉटेलमध्ये नवीनच आल्याप्रमाणे इकडे तिकडे बघत होता. ती शांतता नकुलला असह्य झाली. ते मला आठवते. हे हॉटेल असे नव्हते. नकुल काहीतरी बोलायचे म्हणून म्हणाला. तू किती दिवसांनी या रस्त्याने आलायस? सरळ उत्तर न देता त्या माणसाने त्यालाच प्रश्न विचारला. साधारण 3-1 महिने झाले असतील किंवा जास्तही असेल. काय सांगू, सत्यानाश झाला सगळा. मग तो उठला, भिंतीजवळ गेला, तिथले बटन दाबून बल्ब लावला. ती खोली उजळून निघाली. मग जाऊन त्याने हॉटेलचा मुख्य दरवाजा बंद केला. नकुलला काहीही समजत नव्हते. तो माणूस पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. सत्यानाश, होय सत्यानाश. पुन्हा शांतता. तो माणूस विचित्रच होता. लाईट असताना मगाशी अंधारात बसलेला, वागणे जरा विक्षिप्त,
नेमका सत्यानाश का झाला याविषयी काहीतरी स्पष्टीकरण मिळावे अशी त्याला अपेक्षा होती. नकुलने हॉटेलमध्ये नजर फिरवली. रिसेप्शन वगळता इतरत्र अस्वच्छता दिसत होती. टेबल खुर्च्या व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या. धूळ साचली होती. शिवाय प्लास्टिकच्या काही बाटल्या पडलेल्या होत्या. त्याने त्या माणसाकडे बघितले. तो इकडे तिकडे बघत होता. तुमचे नाव? त्याने पुन्हा काहीतरी विचारायचे म्हणून विचारले. मला नाना म्हणतात सगळे. बरं नाना, नेमका हा प्रकार काय आहे? सत्यानाश झाला म्हणाले तुम्ही मगाशी, म्हणजे नेमके काय झाले? हे हॉटेल अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्याने बंद पडले आणि आता त्याच्यावर सरकारचे नियंत्रण आहे. असला काही प्रकार आहे का? नाना हसला. बराच वेळ तो हसतच होता, अगदी एखादा भारी विनोद झाल्याप्रमाणे. जर हा त्याच्या वयाचा असता तर नकुलने त्याला एक झापड ठेवून दिली असती, नाहीतर शिव्यांचा वर्षाव केला असता. पण नाना वयाने मोठा असल्याने यापैकी काहीही करण्याचा पर्याय त्याला उपलब्ध नव्हता. तसे काही झाले नाही रे बाबा. मी आता वर जातो. एक खोली जरा साफ करतो. तुला काही पैसे द्यायचे असतील तर दे, नाहीतर असू देत. आजची रात्र इथेच थांब आणि उद्या सकाळी जा. खायला काही मिळणार नाही बरं का. पाहता पाहता तो उठला. टेबलावर पडलेली टॉर्च उचलली. झपाझप पायऱ्या चढून वरच्या मजल्याकडे निघून गेला. याला जाऊ देत वर, मी तर जातो असे म्हणून तो दाराकडे आला. मात्र अजूनही पाऊस सुरूच होता. नशिबाला शिव्या देत तो पुन्हा खुर्चीवर बसला. खुर्चीवर बसल्या बसल्याच त्याचा डोळा लागला. दरम्यान किती वेळ गेला कुणास ठाऊक, पण अचानक जोरात आवाज आला. खोली साफ केलीये बेटा. तो दचकला आणि उठून उभा राहिला. समोरच घामाघूम झालेला नाना उभा होता. सायको कुठला, इतका जवळ येऊन मोठ्याने बोलायची काय गरज होती? खोली नंबर 8. तेवढीच खोली जरा बरी होती. मी अजून जरा आणखी बरी केली. जाऊन आराम कर आणि खायला काही मिळणार नाही बरं का. त्या अचानक आलेल्या आवाजाने नकुलचा न जाणो का पण भयंकर थरकाप उडाला होता. खालीही खोल्या असताना त्याने वरची खोली का दिली हे त्याला काही समजले नाही. काहीही न बोलता बॅग उचलून तो निघाला. पायऱ्यांवर अंधार होता. खिशातून मोबाईल काढून त्याच्या प्रकाशात तो पायऱ्या चढू लागला. मग एक पॅसेज, रूम नंबर 8 कडे जाताना मध्यंतरी अनेक खोल्या दिसल्या. खोल्या बंद दिसत होत्या तर काही सताड उघड्या होत्या. पण नाना म्हणत होता त्यानुसार खरोखर इतर खोल्यांची अवस्था वाईटच असणार. मध्यंतरी दिसलेल्या दरवाजांवर जणू कोणी कुऱ्हाडीने घाव घातलेले होते, त्यामुळे त्यांची अवस्था वाईट होती. सर्वच दरवाजांच्या बाहेरच्या कड्या गायब होत्या आणि जे दरवाजे बंद होते त्यांच्या शेजारच्या भिंतीवर खिळा ठोकून त्या दरवाजाचे हँडल आणि खिळा यांना तारेने बांधून त्यांना बंद करण्यात आले होते. एकूणच तारेने कडीचे काम केलेले दिसत होते. जे दरवाजे उघडे होते ते नक्कीच मगाशी नानाने उघडले असणार, जेव्हा तो नकुलसाठी योग्य खोली शोधत होता. पण हॉटेलच्या या अवस्थेचा सगळा प्रकार अगम्य होता. पॅसेजमधून जरा चालल्यावर तो खोली नंबर 8 जवळ आला. खरोखर हा दरवाजा इतर खोल्यांच्या मानाने बरा होता. तो बंद असलेला दरवाजा उघडून आत आला. दाराला बाहेरून कडी नव्हती, तो फक्त लोटलेला होता. त्यामुळे धक्का देताच तो सहजपणे उघडला. आतही अंधार होता. मात्र पलंगावर गादी दिसत होती, मळलेली. पलंगही हॉटेलमध्ये असतो तसा महागडा दिसत नव्हता, साधारणच होता. खिडक्या बंद होत्या. त्याने आतून दरवाजा लावला, पण दाराला आतूनही कडी नव्हती. व्हॉट द हेल, नकुल स्वतःशी पुटपुटला. त्याच्या मनात आता एक भयंकर शंका आकार घेऊ लागली होती. कदाचित हे हॉटेल बंद पडलेले असेल आणि हा वेडा माणूस इथे येऊन राहत असेल आणि रिसेप्शनिस्ट असल्याचे भासवत असेल. मग मी झोपलेलो असताना त्याने डोक्यात दगड घातला तर? इतक्या पावसात त्याचे तोंड कोरडे पडले. मग त्याने घाई केली. गादी उचलून जमिनीवर टाकली. मग पलंग सरकवला आणि तो दरवाजा लावला. जमिनीवर पडलेली गादी नीट केली
आणि तिच्यावर अंग टाकले. काही झाले तरी झोपायचे नाही. मग त्याला आठवले, मगाशी खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला झोप आली होती. प्रवासाचा थकवा आलेला होता. झोप अडवणे शक्यच नव्हते. कडाड. बाहेर मोठा आवाज आला. त्याने बॅगेतून बाटली काढली आणि एक घोट पाणी प्यायला. देवा, काय अक्कल दिली होतीस तू मला. उगीच्या मीटिंगला आलो. बरं, आलो तर आलो. हायवेने जाण्याऐवजी या रस्त्याने का आलो? रस्त्याने आलो तर आलो. पाऊस का आला? त्याच्या मनात विचार माशांप्रमाणे घोंगावू लागले होते. आणि विचार करता करताच त्याला एकदाची झोप लागली आणि आपल्याला झोपायचे नाहीये याचा त्याला विसर पडला. खडखड आवाज आला आणि त्या आवाजाने नकुल उठून बसला. तो आवाज त्याने स्पष्ट ऐकला होता. नक्कीच कुणीतरी दरवाजाला धक्का देऊन तो उघडण्याचा प्रयत्न करत होता. पण ढालीसारख्या पलंगाने त्याचा बचाव केला होता. तो ऑफिसच्या मीटिंगसाठी बाहेर पडला होता. त्याच्याकडे असलेल्या सामानात एकही वस्तू स्वरक्षणासाठी उपयोगाची नव्हती. तरी 1-2 फाईल्स टी शर्टच्या आत पोटाला उभ्या ठेवल्या होत्या. पोटाला उभ्या ठेवल्या तर म्हणजे त्या सायकोने चाकूने वार केला तर तात्पुरता बचाव तर नक्कीच होईल, असा निरर्थक विचार त्याच्या मनात आला. अर्थात त्याने तो झटकून दिला. नकुलने विचार केला, अर्थात शरीराच्या ताकदीच्या मानाने तो त्या नानापेक्षा सरसच होता. समजा त्याने हल्ला केलाच तर तो सहज त्याला निष्प्रभ करू शकत होता. पण अशा वेड्या लोकांच्या अंगी म्हणे बळ खूप असते. धप. बाहेरून धक्का दिल्याने दरवाजा पलंगावर आदळत होता. माय गॉड. तो हळूच फुटफुटला, कारण त्याला आठवत होते त्याने दरवाजाला पलंग अगदी खेटून लावला होता. म्हणजे आधी दिलेल्या धक्क्याने पलंग सरकला होता तर. एक कोण आहे? तो शिवी देत ओरडला. मी आहे बेटा. नाना, काय काम आहे? दाराला तर कडी नाही ना. मग दरवाजा बंद कसा? नाना, तुम्ही रेड लाईन क्रॉस करताय. जा बरं, प्लीज. अरे, माझ्या जीवाला धोका आहे रे. उघड ना, विनंती करतो मी. खड्ड्यात जा नाना, मर एकदाचा. नकुल ओरडला. काही वेळ शांतता होती. मग हुंदके देण्याचा आवाज. माझा मुलगा, सून, तेही मला अगदी असेच म्हणायचे, मर एकदाचा. मग मी इथे आलो होतो मरायला. नकुलच्या अंगावर काटा आला. म्हणजे नानाने या घरात येऊन आत्महत्या केली आणि हे त्याचे भूत आहे. क्षणात त्याच्या मनात विचार आला, पण मी मेलो नाही. नानाचे पुढचे वाक्य आणि त्याच्या जीवात जीव आला. शिवाय नाना भूत असताच तर सरळ दाराच्या आरपार आला असता की. नकुलच्या मनात विचार आला. नकुल उठला आणि त्याने पलंग ओढून घेतला. दरवाजा उघडला. दाराच्या बाहेर मांडी घालून दोन्ही हात डोक्याला लावून नाना बसलेला होता. मोबाईलच्या प्रकाशात त्याला नानाचा चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता आणि तो थरथर कापत होता. नाना, काय हे? उठा बरं. आज्ञाधारकपणे नाना उठला आणि खोलीत शिरला. आधी खोली बंद केली होतीस ना, तशीच बंद कर. पुन्हा घाई कर. नकुलने तसेच केले आणि नानानेही त्याला मदत केली. नाना, काय झाले तरी काय? मी बाटली खालीच टाकून आलो रे. तुझ्याकडे प्यायला पाणी आहे का? नाना, दरवेळी मी विचारतो एक आणि तुम्ही सांगता 100. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुमच्या या असे वागण्यामुळे मला तुमची भीती वाटते. नानाने दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला, तुला माहीत आहेच आणि कित्येकदा तू बघितले असशील की इथे हे हॉटेल किती छान चालायचे. गर्दी असायची, नोकर चाकर असायचे. नकुल. आणि रिसेप्शनिस्ट माझ्यासारखे नसायचे. शिकलेले तरुण असायचे. पण मग काय झाले कुणास ठाऊक, या जंगलात खूप वर्षापूर्वी झोपलेला दानव जणू जागा झाला. व्हॉट? आजवर त्याला कुणी पाहिलेले नाही. पण रात्री अपरात्री या हॉटेलच्या बाहेर बसलेली काही धाडसी मंडळी गायब झाली. ते चौघे एकाएकी कुठे गेले काहीही समजले नाही. मग यानंतर हे सत्र सुरू झाले. रात्रपाळीवर असलेला सुरक्षा रक्षक गायब झाला. नवीन नियुक्ती केला तरी तेच.
आणि हळूहळू या घटनांमुळे हॉटेलची बदनामी झाली. नंतर तर हॉटेलमध्ये काम करणारे नोकरही गायब झाले. तेव्हा मात्र तू मगाशी म्हणाला होतास बघ, ते रेड लाईन क्रॉस झाली वगैरे, तसेच झाले आणि हॉटेल बंद पडले. त्यानंतर एकदा हॉटेलचा मालक भेट द्यायला आला, तोही गायब झाला. नाही, तो दिवसा आला होता. त्याने पाहिले की कुणीतरी खोडसाळपणा करून आत बरेच नुकसान करून ठेवले होते. खिडक्यांच्या काचा फोडल्या, दरवाजांच्या कड्या गायब केल्या आणि काय काय नुकसान केले. मग नंतर त्यांनी इथे काम करण्यासाठी माणसांचा शोध घेतला, पण कुणी तयार होत नव्हते. काम तरी काय, फक्त लक्ष ठेवायचे. बस, लक्ष म्हणजे फक्त लक्ष. हो, मग या हॉटेलच्या मालकाने हॉटेल सुरू केले आणि त्यानंतर त्याचे इतर व्यवसायही यशस्वी ठरले. तो मानतो की हे हॉटेल त्याच्यासाठी लकी आहे आणि त्यामुळे त्याला हे हॉटेल विकण्याची इच्छा नाहीये. आणि सुदैवाने माझी आणि त्याची भेट झाली. आणि तुम्ही तयार का झाला? आयुष्यात राहिलेच काय आहे? आत्महत्या करायची माझ्यात हिंमत नाही, म्हणून असे आयते मरण मिळत असल्यास काय हरकत आहे? नाना बोलून गेला. नकुल थोडा वेळ काहीही म्हणाला नाही. नंतर तो जरा चिडून म्हणाला, पण मग मरायचेच आहे तर आता घाबरायचे कशाला? जा मरा. नानाला त्याच्या या वाक्याचा धक्का नक्कीच बसला असणार, पण नकुलला अंधारात त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले नाहीत. सॉरी, मी असे बोलायला नको होते. नाना हसला. तुझा प्रश्न रास्त आहे. मागे 1-2 दिवसांपासून त्याची चाहूल मला जाणवत होती, तेव्हा काही वाटले नाही. पण आज जणू मला आपोआप समजले की तो मला नक्कीच मारणार, माझी हत्या करणार. काही गोष्टी स्पष्ट करता येत नाही, त्या आपोआप जाणवतात. पण मी कल्पना केली तसा सामान्य मृत्यू मला मिळेल असे न जाणो का पण वाटत नाहीये. अगदी भयानकपेक्षाही भयानक मृत्यू देईल तो मला, असे वाटते. या मरायच्या गोष्टी बंद करा. आधी सांगा, इतका गंभीर प्रकार घडत असताना पोलीस काय करताय? त्यांनी शोध घेतला. जंगल भरपूर मोठे आहे शेजारचे, मात्र त्यांना आजवर बेपत्ता झालेल्या कुणाचेही मृतदेह मिळाले नाहीयेत. तेव्हा खुनीचा तर विषयच सोड. ही एखादी ऑर्गन ट्रॅफिकिंग, मनुष्यांचा जीव घेऊन त्यांच्या अवयवांची तस्करी करणारी गँग तर नाहीये ना? नकुल स्वतःच्या हनवटीला हात लावत म्हणाला, असे असते तर आजवर पोलिसांनी त्यांना सहज पकडले असते बेटा. एक काम कर, काहीही कर आणि इथून निघण्याचा प्रयत्न करू आपण. मला इथून घेऊन चल. नाना गयावया करत म्हणाला. तो विचारात पडला. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो इतका व्यस्त होता की त्याला मोबाईलवर किंवा इतरत्र बातम्या वाचायचाही वेळ मिळायचा नाही. त्यामुळे नाना सांगतो ते खरे की खोटे याबद्दल त्याला जरा शंका होती. पण ज्या तळमळीने तो त्याला सगळे सांगत होता, त्यावरून हे सगळे खोटे असेल असेही वाटत नव्हते. त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्यापेक्षा नानावर विश्वास ठेवणे हा एकमेव पर्याय त्याच्याकडे होता. ते पाणी दे ना, नाना म्हणाला. त्याने नानाला बाटली दिली. पाहता पाहता नानाने ती संपवून टाकली. नकुलला कसे तरीच वाटले. मग त्याने खिडकीच्या बाहेर बघितले. पावसाचा जोर कमी झालेला असला तरी तो अजूनही सुरूच होता. इथून तरंगपूर साधारण 15 किमी असेल. भिजलो तर भिजलो, पण इथून निघूया. काय? नकुल खिडकीच्या बाहेरच बघत होता. उत्तर मिळाले नाही म्हणून तो मागे वळाला. नानाचा पत्ता नव्हता. पलंग बाजूला सरकवलेला दिसत होता आणि बरोबर माणूस बाहेर जाईल इतकी जागा उघडी होती. नकुल मागे सरकला आणि भिंतीला पाठ लावून उभा राहिला. त्याच्या श्वासांचा वेग वाढला होता. अचानक बाहेरून नाना आत डोकावला. हवेत चालतोय तो, हवेत. त्यामुळे त्याच्या पावलांचा आवाज येत नाही. आपण जमिनीवर चालतो तसाच चालतो तो, पण हवेत. बघ. घाईघाईत नाना बडबडला. नकुल गडबडीत बाहेर आला आणि त्याने नाना बघत होता तिकडे बघितले. समोरच्या पॅसेजमधून कोणीतरी चालत येत होता. सध्या तो त्यांच्यापासून बऱ्यापैकी दूर होता. नाना म्हणत होता त्याप्रमाणे खरोखर तो हवेत
जमिनीपासून साधारण फूटभर अंतरावर तरंगत होता आणि त्याचे पाय जमिनीवर चालतात त्याप्रमाणे हवेत चालत होते. तो उंच हाडकुळा दिसत होता. अंधारामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण एकूणच त्याचे अस्तित्व रक्त गोठवून टाकणारे होते. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा नख चांगलाच मोठा आणि एखाद्या लहान चाकूसारखा टोकदार दिसत होता. नाना, नाना पळा, नकुल ओरडला. दोघे पुढे धावू लागले. हा पॅसेज गेला की पुढे पायऱ्या आहेत. आपण वर वर जाऊ. पण किती वेळ? शेवटी पळायला रस्ताच राहणार नाही, नाना कसाबसा म्हणाला. नकुल पुढे आणि नाना त्याच्या मागे होता. धावता धावता नकुल मागे बघत होता. त्याला दिसले त्या विचित्र माणसाने उजव्या हाताने त्याच्या मोठ्या नखवाल्या हाताचा अंगठा सहज ओढून काढला. हातापासून अलग झालेला तो अंगठा हाताच्या मुठीत पकडला, तोंडाजवळ नेला आणि त्याचबरोबर तो नख तीरासारखा भिनभिनत आला आणि त्याने नानाच्या मानेचा वेध घेतला. हे सारे अगदी काही क्षणात घडले. नाना ओरडला. त्याने स्वतःचा हात मानेजवळ नेला खरा, पण तो नख जणू त्याच्या मानेत विरघळून गेला होता किंवा एखाद्या काट्यासारखा खोलवर घुसला होता. थोडा वेळ धावणारा नाना एकदाचा पडला. नकुलने मात्र त्यानंतर मागे वळून बघितले नाही. पॅसेज संपला. मग पायऱ्या लागल्या. तो वेगाने पायऱ्या चढू लागला. नानाचे काय झाले? नानाला त्या माणसाने काय केले असेल? त्याच्या मनात विचार येत होते. सर्वांग थरथर कापत होते. छाती फोडून हृदय बाहेर पडते की काय, इतक्या वेगाने ते धडधडत होते. नाना सांगत होता ते खरेच होते. न जाणो का, पण जर सापडलो तर आपल्याला अत्यंत भयंकर मृत्यू येईल अशी भीती आता त्यालाही जाणवत होती. आणि ज्याप्रमाणे ही भावना नानाला स्पष्ट समजत नव्हती, आता तीच अवस्था नकुलची झाली होती.